महाराष्ट्र के अमरावती जिले से चौंकाने वाली खबर सामने आई है। जिले के गरीब और मजदूर वर्ग के लोगों को सरकारी योजनाओं का लाभ दिलाने का लालच देकर उनके नाम पर बैंक खाते खुलवाकर उसका उपयोग साइबर अपराधों में करने वाले अंतर्राज्यीय गिरोह का अमरावती ग्रामीण पुलिस ने पर्दाफाश किया है। इस मामले में पुलिस ने गोवा में छापेमारी कर एक महिला सहित 12 आरोपियों को गिरफ्तार किया है, जबकि 2 अभी भी फरार हैं। जांच में सामने आया है कि आरोपी गरीब नागरिकों के नाम पर बैंक खाते खुलवाकर उनके पासबुक, एटीएम कार्ड और खातों से जुड़े सिम कार्ड अपने कब्जे में ले लेते थे। इन खातों का उपयोग देश विदेश में संचालित अवैध ऑनलाइन गेमिंग कारोबार के वित्तीय लेन देन के लिए किया जा रहा था। अब तक खातों के माध्यम से करीब 6 करोड़ 25 लाख रुपए के संदिग्ध लेन देन होने की जानकारी सामने आई है। अमरावती ग्रामीण पुलिस की टीम ने दक्षिण गोवा स्थित एक हाई प्रोफाइल आवासीय परिसर में प्रोविडेंट अडोरा सोसाइटी में छापा मारकर 64 पासबुक, 147 एटीएम कार्ड, 19 चेकबुक, 198 सिम कार्ड, 52 मोबाइल फ़ोन, 9 लैपटॉप, 3 टैबलेट और कुल 10,85,000 रुपये जब्त किया है। आगे की जांच जारी है। आहे ते आरोपी जे पकडले कुठले होते आणि कशा प्रकारचा यांनी गुन्हा केलेला आहे? आपल्याकडे अमरावती ग्रामीण जिल्ह्यात आपल्याला 10 तारखेला एक तक्रार प्राप्त झाली होती की काही मजूर आणि गोरगरीब व्यक्ती आहेत, त्यांचे बँक अकाउंट्स आणि त्यांच्या नावावरचे सिम कार्ड याच वापरून त्यांच्या जे बँक अकाउंटवर आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार होत आहेत. आपण तात्काळ त्याची दखल घेत प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हे बँक अकाउंट्स खूप मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात येत आहेत आणि बेसिकली सायबर फ्रॉड याच्यासाठी वापरण्यात येत आहेत. तर आपण गुन्हा तात्काळ दाखल करून सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करून सायबर पोलीस स्टेशनने जो आत्तापर्यंत तपास केलेला आहे त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे जे अकाउंट्स आहेत त्याला म्यूल अकाउंट्स आपण म्हणतो. याचा वापर हा ऑनलाईन गेमिंगचे पैसे असतील किंवा सायबर फ्रॉडचे जे पैसे असतील ते स्वीकारण्यासाठी होतो आणि पुढे इतर अकाउंटवर पाठवण्यासाठी होतो. म्हणजे बेसिकली क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजसाठी याचा वापर होत आहे. त्या अनुषंगाने आपण जी अधिकचा तपास केला त्यामध्ये गोवा येथे आपल्याला याचा ट्रेस मिळाला की तिथून हे सर्व ऑपरेट होत आहे. आपल्या टीमने सायबरचे जे PI आहेत आणि तसेच आमचे बाकीचे अधिकारी आहेत यांनी जाऊन गोवा येथे एक चांगला ट्रॅप लावून आपण रेड हँडेड तिथे 11 आरोपींना पकडलेलं आहे की जे तिथून कॉल सेंटर चालवत होते. त्यांच्याकडे आपल्याला जवळपास 200 सिम कार्ड देखील मिळाले आणि 70च्या आसपास बँक अकाउंट्स मिळालेले आहेत. 9 लॅपटॉप्स आहेत आणि 3 टॅबलेट्स आहेत जे त्याच्यावरून ऑनलाईन गेमिंग चालवत होते आणि हे सिम कार्ड आणि बँक अकाउंटचा वापर हे मोठ्या प्रमाणात येणारा पैसा जो होता तो पुढे पाठवण्यासाठी करत होते. आता आपल्याला यामध्ये अजून एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये इतरही काही गरीब वर्ग जो आहे किंवा मजूर वर्ग आहे त्यांचे असे बँक अकाउंट ओपन करून पुढे देण्यात आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने मी आज सर्व अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना एक आव्हान करत आहे की आपल्यासोबत जर असं काही झालेलं असेल, आपले बँक अकाउंट सिम कार्ड जर कुणी घेतलेले असतील आणि आपल्याला काही पैशाचा लोभ देऊन काही रेंट दिलेला असेल तर तात्काळ आपण पुढे यायचं आहे. आम्ही सायबरचा हेल्पलाईन नंबर देखील त्याच्यामध्ये जारी केलेला आहे. आपण जे ॲक्च्युअल आरोपी आहेत साधारणतः किती करोड रुपयाचा यातून व्यवहार झालेला आहे आणि आरोपी आणखी सिस्टम असू शकतात का? काय शंका आहे? याच्यामध्ये अजून आरोपी नक्कीच निष्पन्न होतील. 3 आरोपी फरार आहेत आणि ते 3 फरार आहेत त्यांच्याकडून आपल्याला अधिकची माहिती मिळेल कारण ते इथलं पूर्ण नेटवर्क चालवण्याचं काम करत होते. आणि यामध्ये आत्तापर्यंतचे आपण जे 34 बँक अकाउंटची ॲनालिसिस केलेली आहे, जवळपास 6.25 करोड रुपयाचे याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेले दिसून येत आहेत. आपल्याकडे इतरही जवळपास अजून 35 बँक अकाउंट आहेत त्याची ॲनालिसिस चालू आहे आणि याची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे. थँक्यू. माहिती काढलेली आहे. आता आपण बँक्सला पत्रव्यवहार करून पुढचे जे लेअर आहे की ह्या अकाउंटमधून ते कुठे जात होते त्याची माहिती काढणार आहोत. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अमरावतीमधीलच एक आरोपी आहे राकेश कुमार जामनानी. तर इथलं सर्व नेटवर्क तो चालवत होता अशी माहिती आहे. एका महिलेला आपण ताब्यात घेतलं होतं, त्यांच्या मार्फतीने आपल्याला ही सर्व माहिती मिळालेली आहे.